नमस्कार सर्वांना, भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बाहीची डिझाइन आपण पाहणार आहोत। ट्रेंडिंग आणि ब्युटिफुल अशी डिझाइन आपण बाहीची पाहणार आहोत। त्यासाठी आपण मेन फॅब्रिक आणि अस्तरची आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे। तर पुढे काय करायचं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। खूप छान बाहीची डिझाइन आपण आज पाहणार आहोत। आपले व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका, ठीक आहे। तर पाहायच्या पद्धतीने आपण बाही फोल्ड करून घ्यायची आहे। बाही फोल्ड केल्यानंतर आपल्याला याच्यावरती मापे टाकायचे आहेत आणि मापे टाकल्यानंतर आपल्याला टू कटिंग करायचे आहे कोणत्या साईडला ते आपण पाहणार आहोत। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। खूप छान डिझाइन आपण आज पाहणार आहोत। तर पहा, टेप घ्यायचा आहे आपल्याला। टेप घेऊन मध्यभागी पहा आपल्याला इथं अशा पद्धतीने 3 ते 3.5 इंचाचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे। पहा इथं एक टेप घेऊन इथे एक पॉईंट आणि इथं खाली एक पॉईंट आपण घेणार आहोत। साधारणतः आपल्या आवडीनुसार जेवढा आपल्याला त्याचा आकार पाहिजे त्यानुसार, शेप पाहिजे त्यानुसार आपण तेवढे माप घ्यायचं आहे। मी इथं 3.5 इंचाचं माप घेतलेलं आहे। तर इथं अशा पद्धतीने हाफ राऊंडचा शेप आपण काढून घेणार आहोत आणि हाफ राऊंडचा तो शेप आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, ठीक आहे। स्टेप बाय स्टेप कटिंग व्यवस्थित करा, स्टिचिंग करा, त्याच्यामुळे तुमची बाही आणि डिझाइन व्यवस्थित पद्धतीने येणार आहे। समजून घ्या अगोदर, त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बाही डिझाइन व्यवस्थित पद्धतीने तुम्ही व्यवस्थित शिकून घेऊ शकता, ठीक आहे। कटिंग करून आपण घेतले आहे मेन फॅब्रिकवर। आता आपल्याला अस्तरचा आपल्याला कापड ठेवून घ्यायचा आहे आणि मध्यभागी जिथून आपण कटिंग केलेलं आहे तिथं आपल्याला पाव इंचावरती, पाव इंचापेक्षा पण थोडंसं कमी अंतर ठेवा आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, कडेने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे त्याच्या कडेने, बरोबर। जिथपर्यंत आपण कटिंग केलं आहे, जिथपर्यंत आपला तो मधला राऊंड शेप आहे, ओव्हल शेप आहे, तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आता काय करायचं आहे, स्टिच करून घेताना शेवटी टिप आपली लॉक करायची अजिबात विसरू नका, नाही तुमची शिलाई उचकटणार आहे, म्हणजे निघणार आहे। त्याच्यामुळे शिलाई शेवटी लॉक करत जा, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण टिप टाकून घेतली आहे। आता काय करायचं आहे, इथं मिडलला काय करायचं आहे, थोडासा छोटासा नॉच देऊन घ्यायचा आहे। छोटासा नॉच दिल्यानंतर कडेने काय करायचं आहे, मधून आपल्याला पाव इंचाचं अंतर सोडून मी ठेवलं त्या पद्धतीने तेवढे अंतर ठेवून तुम्ही मधला भाग तुम्ही कट करून घ्या। हा भाग कट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर छोटे नॉच देऊन घ्या। छोटे नॉच दिले ना तर तुमचा बाहीचा शेप व्यवस्थित पद्धतीने तुमचा येणार आहे। अशा छोटे टिप्स तुम्हाला देत असते, त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करत जाऊ नका। तर पहा इथं अशा पद्धतीने आपण काय केले आहे, इथं नॉच देऊन घेतलेला आहे। आता पूर्णपणे जेव्हा आपला बाहीचा जो अस्तरचा भाग आहे ना तो पूर्णपणे त्या होलमधून, ओव्हल शेपमधून आपल्याला काय करायचं आहे, बाहेर काढायचं आहे, म्हणजे आतल्या साईडला टाकायचं आहे, बरोबर। त्यामुळे आपली बाही फिनिशिंगनुसार येणार आहे, ठीक आहे। जेव्हा तुम्ही कॅनव्हासला आकार टाकून पहा इथं कशी फिनिशिंग आली आहे, बॅक साईडला सुद्धा आणि फ्रंट साईडला सुद्धा, त्याच्यामुळे तुमची फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे। त्यामुळे तुम्ही ह्याच पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने हा आकार आणि अशा पद्धतीची डिझाइन बाहीची तुम्ही करून घ्या। त्याच्यामुळे तुमची परफेक्ट फिनिशिंगनुसार बाही तुमची पुढून मागून पण दिसणार आहे, ठीक आहे। आता आपण व्यवस्थित पद्धतीने दोन्ही पार्ट करून घेतले आहेत। आता त्याच्यावरती आपल्याला दाब टिप टाकून घ्यायची आहे। दाब टिप टाकल्यानंतर काय करायचं आहे ते पुढे नक्की पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आपले भुजबळ फॅशन लाईफ चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा, छान कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका, ठीक आहे। आपण पुढे भरपूर काही शिकणार आहोत, ठीक आहे। तर व्हिडिओ आपले अजिबात मिस करत जाऊ नका, ठीक आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत जा। मी मधून काही छोट्या मोठ्या गोष्टी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेल्या असतात, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहिला अजिबात विसरत जाऊ नका। डेली आपले व्हिडिओ पहा, अपडेटसुद्धा पहा आणि ह्याच्यानंतर आपली प्रोसेस असणार आहे ह्या कोर्स नंतर किंवा ह्या डिझाईन नंतर, हा व्हिडिओ नंतर हे सुद्धा तुम्हाला समजून येत जाईल, ठीक आहे। तर पहा इथं काय करायचं आहे, दोन्ही आपल्याला खालच्या भागात आपला ओपन आहे, बरोबर ना, खालचा भाग ओपन आहे, तर तो काय करायचा आहे, एकसारखा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगोदर आणि त्याच्यानंतर तो आपल्याला काय करायचा आहे, दोन्ही पार्ट पकडून आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। पहा दोन पद्धती तुम्हाला इथं मी सांगते। पहा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट उचलून घेऊन आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला खालचा पार्ट टिप टाकून घेऊ शकता तुम्ही, किंवा तुम्ही अगोदर अशा मी टाकते त्या पद्धतीने एक पार्ट तुम्ही टिप टाकून घ्या आणि नंतर वरचा अस्तरचा पार्ट तुम्ही टिप टाकून घ्या। असं पण तुम्ही केलं तरी काय चालेल, काही हरकत नाही। पहा मी अगोदर मेन फॅब्रिकला काय केलं आहे, फोल्ड करून घेतलं आहे, त्याच्यानंतर पुन्हा पलटी करून घेतलं आहे कापड आणि अस्तरला फोल्ड करून घेणार आहे। जेवढ्या अंतरावरती मेन फॅब्रिक फोल्ड केलं आहे तेवढ्याच अंतरावरती अस्तरसुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मेन फॅब्रिकवरती अस्तर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे स्टिच करून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा। व्यवस्थित पद्धतीने तुमची सुद्धा बाहीची डिझाइन अशी येणार आहे, दिसणार आहे, ठीक आहे। पहा अशा पद्धतीने मी व्यवस्थित फोल्ड करून तर टिप टाकून घेतलेली आहे।
पहा शेवटपर्यंत आपली टिप झाल्यानंतर धागा आपल्याला कट करायचा आहे. पहा इथं सुद्धा फिनिशिंगने आपली बरोबर बाही आलेली आहे. बॅक साईडला सुद्धा आता आपली जे मन अस्तरवरती जे आपलं कापड आहे बाहीचं ते बरोबर कडने अटॅच करून घ्या. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला राहिलेलं जे कापड आहे ते व्यवस्थित पटकन कट करून टाकता येईल. त्याच्यामुळे अगोदर बाही आणि अस्तर आता पूर्णपणे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर पहा मी इथं व्यवस्थित टिप टाकून घेत आहे. आता ह्याच्यानंतर काय प्रोसेस करायची आहे ती नक्की पहा. आता ह्याच्याबरोबर आपल्याला मी इथं कॉन्ट्रास्ट वापरला आहे. कॉन्ट्रास्ट कलरचा इथं मी मधला पॅच वापरला आहे. तुम्ही कोणत्याही कलरचा किंवा सेम कलरचाही वापरू शकता, काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा मध्ये मी जेव्हा इथून पुढचं सांगते मी जे काही करणार आहे ते कॉन्ट्रास्ट कलरचं जर ते कापड वापरलं ना तर तुमचं व्यवस्थित पद्धतीने ती डिझाईनसुद्धा उठून अशी दिसणार आहे. त्याच्यामुळे तुमची इच्छा किंवा तुमची चॉईस तुम्ही कोणत्या कलरचं कापड वापरणार आहे ते पहा. कुठं आपल्याला ते कापड कॉन्ट्रास्ट वापरायचं आहे ते पहा. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, रेक्टँगल कलरचे म्हणजे आयत कलरचे आपल्याला काय करायचं, आयत आकाराचे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एक घ्यायचं आहे. ते बरोबर एकावर एक ठेवायचं आहे आणि जेमतेम सहा जेवढा ओव्हल शेप आहे रुंदीनी त्याच्या डबल आपल्याला घ्यायचं आहे. बरोबर डबलपेक्षा जास्त घ्या, म्हणजे टिपल तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मधला ओव्हल शेप जर तुमचा 3 इंच भरत असेल तर तुम्ही इथं 9 इंच घ्या. एवढं आपलं भरत नाही, मधलं जास्तीचा 1.5 ते 2 इंच भरतो. म्हणजे 4 ते 5 ते 6 इंचाचा हा रेक्टँगल काढून घ्या उंचीचा आणि त्याच्यापेक्षा थोडी जास्त लांबीची. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित रेक्टँगलचा आपल्याला शेप करून केलेला आपल्याला टिप टाकून घेतलेली पुन्हा आपल्याला बाहेर काढायचं आहे. व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने फिनिशिंगनुसार आपली डिझाईन इथं तयार होईल. तर पहा इथं लक्षात घ्या, आपल्या आता राहिलेला भाग आपला ओपन आहे ना तो बरोबर आपल्याला काय करायचा आहे, अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथं सुद्धा आपल्याला टिप टाकून ते पूर्ण लॉक करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपलं पूर्णपणे धागे दोरे निघणार आहे आणि फिनिशिंगनुसार आपली डिझाईन व्यवस्थितपणे तयार होईल. तर पहा इथं पूर्णपणे जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला. आणि हे आता आपल्याला धाग्याने पूर्णपणे गुंडळून घ्यायचं आहे म्हणजे इथं व्यवस्थित पद्धतीने तुमचं बटरफ्लाय टाईप तुमची डिझाईन तयार होईल. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं व्यवस्थित पॅक करून घ्या. पॅक करून घेताना ह्याच्यावरती आता तुम्ही मणी लावून घेऊ शकता किंवा छोटे छोटे खडे वगैरे तुम्ही लावून घेऊ शकता. तुमची चॉईस, तुम्ही काहीही कशाही पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. तर पहा इथं मी विदाऊट जर इथं काही न लावता जर इथं ठेवलं व्यवस्थित दिसलं नाही त्याच्यासाठी मी इथं एक खडा लावून घेतलेला आहे. बरोबर त्याच्यावरती बरोबर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इथं व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. तो आपण जे बाही तयार केलेली आहे त्याच्यावरती आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे. शेवटी व्हिडिओ अजिबात चुकू नका. शेवटी पहा डिझाईन किती परफेक्ट आणि व्यवस्थित छान सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे ते. ठीक आहे, तर पहा व्यवस्थित पद्धतीने धागा कट करता कापड कट होण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही धागा कट करत घ्या. ठीक आहे, सुरुवातीला टिप लॉक करा, त्याच्यामुळे तुमचं फिनिशिंग आणि त्याच्यानंतर धागेसुद्धा तुमच्या निघणार नाही. ठीक आहे, बरोबर आपल्याला कडेवरती कडेवरती त्याच्यावरती टिप टाकून घ्यायची आहे. जिथपर्यंत आपलं ते बटरफ्लायचं शेप आहे ना म्हणजे डिझाईन आहे तिथपर्यंतच तुम्ही टिप टाकून घेऊ शकता. ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीने आपले डिझाईन रेडी झालेले आहे परफेक्ट पद्धतीने. आपले व्हिडिओ जर आवडला असलेस तर लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका. आपले डेली व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. इथं लेससुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल